नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध डिश, ती म्हणजे झुणका। झुणका भाकर सगळ्यांनाच खूप आवडते। मी हा झुणका थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल। आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग टाकायचे। फोडणी छान बसली की पदार्थाची चव देखील छान येते। आता इथे मी जाडसर आलं लसूणची पेस्ट घेतली, पातीचाच कांदा वापरला, तुम्ही नॉर्मल कांदा वापरला तरी चालेल। आणि तेलातच थोडीशी कोथिंबीर टाकायची, याने छान चव येते। आता 1-2 मिनिटं फक्त परतून घ्यायचे याचा कच्चेपणा जाईपर्यंत। कांदा मऊ झाला की मसाले टाकायचे, अर्धा चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट आणि मी तेलातच मीठ टाकून घेणार आहे। तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, छान परतून घ्यायचे। याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्ण कमीच ठेवायचे, नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते। आता यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याची पात। कांद्याची पात याने चव खूप छान येते आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। आणि कांद्याची पात आपल्याला थोडी मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक देखील करत चला, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। तर आता इथे कांद्याची पात देखील मऊ छान शिजलेली आहे। तर यामध्ये आपण 1 कप चणा डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या नाही राहू द्यायच्या। यामध्ये पाणी अजून अजिबात नाही टाकायचं, पहिले सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये काय करायचं, पाणी घ्यायचं, पण पाणी एकसाथ नाही टाकायचं, असं हाताने थोडं थोडं शिंपडून सगळीकडे टाकायचं, म्हणजे झुणका जो आहे तो सगळीकडे छान व्यवस्थित शिजेल। तर हेच प्रोसेस आपल्याला जवळजवळ 3 ते 4 वेळा आपण करून घेणार आहोत। पाणी बऱ्यापैकी छान टाकल्यानंतर आता हे छान पुन्हा एक मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा ओलसरपणा येईल, पण हे जसजसं शिजेल तसतसं हे मोकळं होत जाईल किंवा सुट्टं पडत जाईल। आता बघा थोडं ओलसर झालं आहे, तर यावेळी काय करायचं, एक झाकण ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि 2 ते 3 मिनटं छान झाकून ठेवायचं। 2 ते 3 मिनटानंतर पुन्हा यावर थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा शिंपडून घ्यायचं आहे। तीच प्रोसेस आपल्याला सेम 3 ते 4 वेळा करून घ्यायचे। याने झुणका छान शिजतो, चवीला देखील छान लागतो। थोडं मेहनतीचं काम आहे, पण खायला अगदी इतकं टेस्टी लागतं की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल याची गॅरंटी आहे। तर आता मी पुन्हा पाणी टाकून छान मिक्स करून घेतले, पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 2-3 मिनटं मी याला शिजू देणार आहे। चण्याचं पीठ शिजायला थोडा वेळ लागतो। आता 3 ते 4 वेळा हीच प्रोसेस फॉलो केल्यानंतर झुणका जो आहे तो आपला रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकतात, खूप छान असा रंग देखील आलेला आहे। आणि तुम्ही देखील ट्राय करून बघा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, तुमच्या रिलेटिव्सपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा एका अशाच नवीन छान खमंग रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।